ओ माय गॉड, काय कोंब आलेच नाचणीला. हे बघा कोंब बघा कसे आलेत नाचणीला. ओ माय गॉड बघा हे कोंब मित्रांनो कसे कोंब आलेत. आणि ह्याचं आपल्याला आणायचं आहे दळण. आता याला मस्तपैकी सुकून द्यायचं फॅनच्या खाली आणि ह्याचं दळण आणायचं आहे. आणि ह्या दळण आणल्यानंतर ह्या नाचणीपासून बरेच पदार्थ तयार करता येतात आपल्याला. भाकर करता येते, नाचणीचे लाडू करता येते, नाचणीची खीर करता येते, नाचणीचा ते शिरा गरा का असतं का ते हां शिरा करता येतो आपल्याला. पण ह्याला असे कोंब येऊन द्यावे लागतात नाचणी त्यासाठी नाचणीला. तर मी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आता हे ह्याला फॅनच्या हवेखाली वाळायचं आहे. लवकरच वाळण कारण की हे पाणी लागत नाही काय नाही ह्याला. हे बघा कोंब बघा तुम्ही बघा कसे आलेत मित्रांनो. असे कोंब आलेत ना एक नंबर. नाथ खोळा कोंब आलेत एक नंबर. हे बघा कोंब नाथ खोळा कोंब. हे बघा कसे कोंब आलेत. तर आता हिचं दळण आणायचं आहे. आणि आमच्या उशाला खायची ही जी बाजरीची हे उशाला खायची जी नाचणीची भाकर एका दिवसात वाळण कारण एवढं का नॉर्मली एकदम ओलं लागत नाही काय नाही. हे बघा एकदम एक नंबर कोंब आलेत एक नंबर. असं वाटतं खावात गचा 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 खावात ह्याला. चला आता बघू अजून पूर्ण करूत आपण आता ह्याला खाली उलटूत.